वैष्णवी हगवणेचं बाळ एका अज्ञात व्यक्तीकडे सोपवण्यात आलं होतं, जे की 9 महिन्याचं बाळ आपल्या आईशिवाय राहू शकत नाही. कारण आता माझंही बाळ 8 महिन्याचं आहे. तिला माझा चेहरा दिसला तर ठीक, नाहीतर तिचा आकांतांडव असतो. मग हे बाळ विदाऊट आई वडिलांचं, तिच्या आजी आजोबा कुणीही नसताना ते बाळ 3 दिवस एका अज्ञात व्यक्तीकडे कसं राहू शकतं, हा 8वा मुद्दा आहे. 9वा मुद्दा हा, ती अज्ञात व्यक्ती होती तरी कोण, जो की निलेश चव्हाण आहे. आणि त्या निलेश चव्हाणशी हगवणे कुटुंबाचं काय नातं होतं, आणि त्यांना त्याच्याकडे कदाचित ह्या निलेश चव्हाणचा ह्या केसशी काही संबंध आहे का, ह्याही गोष्टी पारखून घ्याव्या लागतील. जी काही आत्ता हगवणे कुटुंबाची पोल खोलली जाते, 200 करोडची जी काही संपत्ती आहे, जी आर्थिक व्यवहारातून अफरातफर केलेलीची आहे का, तो काळा बाजार आहे का, तो काळा पैसा आहे का, मग हगवण्याने कुठं कुठं काळा पैसा घेऊन ठेवला आहे, ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. मग कुठं तरी इकडे नजरअंदाज होतोय का, हे वकील जाणीवपूर्वक ह्या गोष्टींकडे नजरअंदाज करतायत का. मला वाटतंय की जाणीवपूर्वक ह्या गोष्टींकडे टाळाटाळ होत आहे. कारण हेच मुद्दे भरपूर आहेत. मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. मी माझं स्किल तुमच्यासमोर सादर करत जाईल. थँक्यू सो मच.